मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक प्रचंड उत्साहात तसेच डॉल्बीच्या दणदणाटात पार पडली आहे। सर्वत्र प्रचंड उत्साह आणि त्यात वरुण राजाची हजेरी, त्यामुळे मिरवणुकीला रंगतच आली। सकाळी 10 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सांगली वेस गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन झालं, तर दुपारी 3:30 वाजता पोलीस प्रशासनाच्या श्रींच्या मूर्तीचं अतिशय उत्साहात विसर्जन झालं। मिरजेतील गणेशोत्सवाची मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातून गणेश भक्त मिरजेत दाखल झाले होते। विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती। मिरजेतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावली। पावसात ही नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी सहभागी झाले होते। तब्बल 1.5 तास पावसाने झोडपले। त्या पावसात ही डॉल्बीचा दणदणाट सुरूच होता। शेवटच्या दिवशी 150च्या वर श्रींचं विसर्जन झालं। सर्वच गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। डॉल्बीसह काहींनी झांज पथक, ढोली बाजा, आकर्षक मुखोटे आणले होते। स्वागत कमानीवर सर्वच मंडळांचे हार, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होतं। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या गणरायाचं विसर्जन झालं। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलिसांना ड्रेस कोड करून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला। रात्रभर बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनी गाण्यावर थिरकत आपल्यावरील ताण कमी केला। मिरजेत गणेश तलावात पोलिसांच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतर तराफा उलटल्याने पोलिसांची धावपळ उडाली आहे। पोहता येत असल्याने पाण्यात पडलेले सर्व पोलीस कर्मचारी सुरक्षित काठावर पोहोचले। मिरजेत आज शुक्रवारी सकाळी गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गणेश मंडळांची मिरवणूक काढण्यात आली। पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला। बँड, बँजो, डीजेच्या तालावर पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीत ताल धरला। गणेश तलावात विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती। विसर्जनासाठी तराफ्यावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली। उत्साहात तलावात मध्यभागी आरती करण्यासाठी भटजीलाही सोबत घेण्यात आलं होतं। तलावातून काठाकडे परत येताना गर्दीमुळे आणि वजन जास्त झाल्याने तराफा उलटून सर्वजण पाण्यात पडले। मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना पोहता येत असल्याने सर्वजण काठावर सुरक्षित पोहोचले। पोहता येत नसलेल्या भटजींनाही तराफ्यावर चढवून काठावर आणण्यात आलं। या घटनेची शहरात चर्चा होती। वसंतदादा साखर कारखाना सुरळीत चालूच नाही यासाठी काही नेत्यांकडून कुरघोड्यांचं राजकारण चालू आहे। कृष्णा नदीतील मृत माशांना अनेक कारखाने जबाबदार असताना वसंतदादा कारखान्यावर ठपका ठेवून डिस्टिलरी बंद पाडली। प्रत्येक गोष्टीत वसंतदादा कारखाना अडचणीत आणून बंद पडण्यासाठी काही नेत्यांकडून खेळी आखली जाते असा आरोप वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केला आहे। वसंतदादा कारखान्याची वार्षिक सभा आज झाली। यावेळी विशाल पाटील बोलत होते। ते पुढे म्हणाले, अनेक संकटांवर मात करून कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे। कारखाना भाड्याने दिल्यापासून जिल्हा बँकेचे केवळ 17,80,90,000 रुपये थकीत कर्ज आहे। वर्षभरात कारखाना बँकेकडून कर्जमुक्त होणार आहे। कामगार, बँका, शेतकऱ्यांसह अन्य काही देणी थकीत आहेत। या देण्यातूनही 2 वर्षात कारखाना कर्जमुक्त होऊन सभासदांचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अनेक आर्थिक अडचणींवर मात करून कारखाना चालवत आहेत, तरीही काही नेते कारखाना बंद पाडण्याचाच प्रयत्न करत आहेत। मध्यंतरी कृष्णा नदीचं प्रदूषण वसंतदादा कारखान्यामुळे झाल्याचा आरोप करून डिस्टिलरी बंद पाडली। वास्तविक पाहता सांगलीत कृष्णा नदीत मासे मरण्यापूर्वी भिलवडीच्या वरही मासे मेले होते। यावेळी प्रदूषण अधिकाऱ्याने कारवाईची तत्परता दाखवली नाही। दुधगाव येथे वारणा नदीतही मासे मेले होते, यावेळीही कारवाई झाली नाही। उलट वसंतदादा कारखाना प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे, तरीही वसंतदादा कारखान्यावर तात्काळ कारवाई होते, अन्य कारखान्यांवर मात्र होत नाही अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे। वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मानाचे श्रीफळ 1,31,331 रुपयांना सवालाच्या बोलीने शंकर बाबू आंबी यांनी घेतले। शिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सांगता झालाय। परंपरेनुसार महाप्रसाद देण्यात आला। महाप्रसादाचं वाटप केल्यानंतर शिल्लक साहित्याचं सवालाच्या बोलीने नागरिक या वस्तू खरेदी करतात। त्यातील मानाचे श्रीफळ 1,32,331 रुपयांना शंकर आंबे यांनी घेतले। कोथिंबीर पेंडी सुरेश आंबे यांनी 12,000 रुपयांना घेतली। तांदूळ 12,100 रुपयांना रघुनाथ आंबे यांनी घेतला। गहू कणिक 12,100 रुपयांना भगवान हवलदार यांनी घेतले। हरभरा डाळ 7,000 रुपयांना राजाराम शिंदे यांनी घेतलं। सुट्टे नारळ 10,000 रुपयास विठ्ठल चौगुले यांनी घेतलं। तेल डबे 21,000 रुपयास वसंत पवार यांनी घेतले। राहुल गहू कोंडा 10,000 रुपयांना बापू सांभारे यांनी घेतलाय। चटणी सौदा 15,600 रुपयांना संपत पाटील यांनी घेतला। भाजीपाला 2,000 रुपयांना गजानन
पाटील यांनी घेतलाय, तर द्रोण पत्रावळी 5,700 रुपयांना मारुती आंबी यांनी घेतले. दोरी 10,000 रुपयांना प्रकाश पवार यांनी घेतली. दुधाची साय 1,400 रुपयांना गणपती चव्हाण यांनी घेतली. जळण 9,000 रुपयास प्रकाश पवार यांनी घेतलं. साखर पावडर 4,600 रुपयास धनाजी पवार यांनी घेतली. टेंभू विस्तारित योजनेत सावळेसह 8 गावांचा समावेश केलेला आहे. 15 दिवसात सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. या 8 गावांमध्येही पाणी येणार हे तासगावच्या आमदार सुमनताई पाटील आणि त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना माहिती आहे. तरीही उपोषणाचं नाटक केलं जाते. मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी उपोषणाची नौटंकी होत आहे, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी केली आहे. खासदार पाटील म्हणाले, टेंभूची सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. 2,350 कोटींच्या या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता 15 दिवसात मिळणार आहे. टेंभू विस्तारित योजनेत तासगाव तालुक्यातील सावळसह 8 गावे, कवटेमंकाळ तालुक्यातील 8 गावे, आटपाडी तालुक्यातील 12 गावे, खानापूर तालुक्यातील 15 गावे, जत तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील 28 गावे, मान तालुक्यातील 19 गावे, सांगोला तालुक्यातील 10 गावांचाही यामध्ये समावेश केलाय. हे सर्व आमदार आणि त्यांचे पुत्र यांना माहिती आहे. आता पाणी येणार हेही त्यांना माहिती आहे. त्यांचं श्रेय मिळावं यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी उपोषणाची नौटंकी केली जाते. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्या सावळज परिसराच्या जीवावर मजल मारली. त्या गावांना त्यांना 45 वर्ष कारकिर्दीत हक्काचं पाणी देता आलं नाही. आम्ही वायफळ येथे अधिकारी आणि संबंधित गावच्या शेतकऱ्यांसह बैठक घेतली. वंचित गावाचा टेंभू विस्तारित योजनेमध्ये समावेश होऊन सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितल्यानंतर उपोषणाची नौटंकी आणि राजकीय स्टंटबाजी त्यांनी सुरू केली आहे. हे उपोषण म्हणजे त्यांच्या 45 वर्षाच्या राजकीय अपयशाची कबुली असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. मिरज तालुक्यातील नांद्रे गावातील कुंभार गल्ली येथे व्यसनाधीनतेला बळी पडलेल्या सख्ख्या भावाने आपल्या भावाचा बेदम मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. सदर खुनाची घटना ही बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय प्रकाश कुंभार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 6 तासात खून करणाऱ्या संशयित राहुल उर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार याला पहाटे अटक केली आहे. या प्रकरणी प्रकाश यल्लाप्पा कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मृत दत्तात्रय कुंभार आणि संशयित राहुल उर्फ बसवेश्वर कुंभार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघेही त्यांच्या आई वडिलांसोबत मिरज तालुक्यातील नांद्रे गावातील कुंभार गल्ली येथे राहतात. दोघांनाही दारू पिण्याचं मोठ्या प्रमाणात व्यसन होतं. त्यांच्या या व्यसनाधीनतेला कंटाळून त्यांचे आई वडील स्वतंत्र राहत होते. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मयत दत्तात्रय हा त्यांच्या घरी असताना संशयित भाऊ राहुल उर्फ बसवेश्वर हा त्या ठिकाणी आला. दोघांमध्ये रात्रीच्या सुमारास दारू पिण्यावरून तसेच इतर कारणातून वादावादी सुरू झाली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने संशयित राहुल याने घरात असलेल्या दांडक्याने दत्तात्रय याच्या डोक्यात, पाठीवर आणि हातापायावर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं. दत्तात्रय हा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता. त्यानंतर संशयित राहुल याने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तिथे धाव घेतली. यावेळी दत्तात्रय हा मृत अवस्थेत तिथेच पडला होता. ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल आणि फुलांची मुक्त उधळण करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात विटा शहरातील 28 तर ग्रामीण भागातील 112 अशा एकूण खानापूर तालुक्यातील 140 सार्वजनिक गणेश मंडळांनी विघ्नहर्त्या आणि लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिलाय. विटा परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विट्याच्या राजाची मोठ्या भक्तिमय वातावरणात ही शान कुणाची, विट्याच्या राजाची अशी जोरदार घोषणाबाजी करत अत्यंत भक्तिमय वातावरणात लाडक्या विट्याचा राजाला निरोप देण्यात आलाय. विट्याचा राजा मंडळाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विट्याचा राजा मंडळाची विसर्जन मिरवणूक ही विट्यातील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असते. विट्याच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीत विट्याचा राजा ढोल पथक, कोल्हापूरचे मर्दानी पथक, अक्कलकोटचे लेझिम पथक आणि आटपाडीचे हलगी पथक सहभागी होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात विटा शहरासह खानापूर तालुक्यातील 140 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल ताशाचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल आणि फुलांची मुक्त उधळण करत लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिलाय.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विनापरवाना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून डीजे लावल्याबद्दल दुधारी येथील त्रिमूर्ती मंडळाच्या 11 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. डीजेच्या दणदणाटानंतर दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी केवळ विनापरवाना मिरवणूक काढली म्हणून गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमजान अल्ताफ मुल्ला, उत्तम वसंत कुंभार, दीपक रामचंद्र कांबळे, योगेश मधुकर गोतपागर, संकेत सूर्यकांत पाटोळे, तानाजी महादेव शिरतोडे, सुशांत पोपट पाटोळे, विशाल नामदेव बनसोडे, विनोद श्रीरंग पाटोळे, महेश जगन्नाथ दळवी, सूरज कमरुद्दीन मुलानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. कमरुद्दीन मुलानी याने त्याच्या ताब्यातील वाहनामध्ये विनापरवाना साऊंड सिस्टीम लावून सार्वजनिक उपद्रव करून व पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर सार्वजनिक उपद्रव केला. त्यामुळे सर्वांविरुद्ध हवालदार सचिन यादव यांनी कायदेशीर तक्रार दिली आहे. सहाय्यक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पुढील तपास करत आहेत. अनुसूचित जाती जमातीतील समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्या शनिवारी सांगलीमध्ये समाज कल्याण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती मेळाव्याचे अध्यक्ष विवेक कांबळे, उपाध्यक्ष शर्वरी पवार, सचिव रवींद्र कांबळे, वीरेंद्र थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता राजमती नेमिनाथ नगर येथील क्रीडांगणावर हा महामेळावा होणार आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एक चळवळ उभी करावी असं आवाहनही विवेक कांबळे यांनी यावेळी केलंय. या प्रसंगी उत्तम कांबळे, सिद्धांत ठोकळे, मिलिंद मेटकरी आदी जण उपस्थित होते. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत महापालिकेकडून 1 ऑक्टोबर रोजी 1 तास स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी केलंय. महापालिकेकडून 1 ऑक्टोबर रोजीच्या 1 तास स्वच्छता मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रातील 42 पेक्षा जास्त ठिकाणाची निवड करण्यात आल्याचंही आयुक्त पवार यांनी सांगितलंय. रविवारच्या स्वच्छता मोहिमेच्या तयारीचा आढावा उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेत सर्व विभागाशी संवाद साधून नियोजनपूर्वक कामकाज करण्याबाबतच्या सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी सांगली महानगरपालिकेकडून 1 तास स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात महापालिका अधिकारी, कर्मचारी, NGO, शाळा, महाविद्यालय आणि सुजाण नागरिक यांच्या सहभागाने हे श्रमदान केलं जाणार आहे. सकाळी 10 ते 11 या 1 तासात हजारो स्वच्छतादूत नागरिक रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी श्रमदान करणार आहेत. या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी केले. या उपक्रमांतर्गत नियोजन करण्यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांनी अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेतली. यावेळी डॉक्टर रवींद्र ताटे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. या उपक्रमात महापालिका क्षेत्रात 42 ठिकाणी स्वच्छतेसाठी स्पॉट निश्चित करण्यात आलेत. या ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. याचबरोबर अनेक सामाजिक संस्था सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबर रोजीच्या स्वच्छता उपक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेचा हा उपक्रम एक चळवळ स्वरूपात यशस्वी करावा असं आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केलंय. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून आयुष्मान भव अभियानाअंतर्गत महापालिकेच्या जामवाडी आणि साखर कारखाना आरोग्यवर्धिनी केंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिरे संपन्न झाली. आयुष्मान भव योजनेअंतर्गत महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रक्तदान शिबिरे घेण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी दिले होते. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त वैभव साबळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या सर्वच आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत. यापूर्वी मिरज आणि हनुमाननगर आरोग्य केंद्रात शिबिरे संपन्न झाली. आज जामवाडी आणि साखर कारखाना आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. दोन्ही ठिकाणी शिबिरामधून अंदाजे 60 ते 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जामवाडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर प्रथमेश पाटील आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. तर साखर कारखाना केंद्रातील उद्घाटन वैद्यकीय आरोग्याधिकारी वैभव पाटील, माजी महापौर कांचन कांबळे यांच्या हस्ते झालं. याकरिता वसंतदादा ब्लड बँक मिरज यांचं मोलाचं सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराचं नियोजन साखर कारखाना आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली पाटील, प्रतीक भोरे, संग्राम पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी आणि आशा वर्कर यांनी केलं. यापुढेही अन्य आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत.